धबधब्याच्या एकदम जवळ आलो एकदम. हा वॉटरफॉल एक नंबर. तर मंडळी एक नंबर वॉटरफॉल आहे नाथखोळा गणपतीपुळा. एक नंबर वॉटरफॉल आहे एक नंबर. थांबूया इथं. चला पुढे चला चला या पुढे. श्री गणेश पुष्प भंडार मध्ये आपण हार आणि होटी घेतलेली आहे. 5 ते 6 महिने झाले की यायचं यायचं यायचं. फायनली हा दिवस आलेला आहे. आणि गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय जय शंभूराजे. तर मित्रांनो पनवेलमधून तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आता मी आहे पनवेलला आणि चाललो आहे एकविराई आईचं दर्शन घ्यायला लोणावळ्याला कारल्याला. माझ्याबरोबर आहे विशाल. जाणार आहे आपल्या 2 व्हीलर घेऊन. चला प्रवासाला सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो शुक्रवारी आलो होतो मुंबईला आणि आता बाहेर पाऊस पण पडतो आहे. तर अमोल गेला आहे गावी. गाडी भरून गेला तो. आणि आता मी आहे पनवेलला. आपण आता जाऊया लोणावळ्याला. विशाल आहे माझ्यासोबत. विशालची गाडी आहे. चला पटापट. विशाल गेलेला मित्राकडे. पाऊस तो जोराचा आहे सकाळी सकाळीच. आणि आपण आता प्रवासाला सुरुवात करतोय. चला बोला एकविरा माता की जय. आपल्याबरोबर आहे आता विशाल हा बघा. आणि आपण चाललो आहे लोणावळ्याला कारल्याला एकविरा आईचं दर्शन घ्यायला. चला सकाळी सकाळीच आपल्या जर्नीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे पनवेलमधून. ओहो पाऊस तर जोराचा पडतो आहे. आणि या पावसाच्या जोरानेच आपण रोज धरूया. तर मंडळी आपण आता पनवेलमध्ये आलो आहे पेट्रोल पंपावरती. आणि आता पेट्रोल टाकून घेतो आहे विशाल त्या बाजूला. आणि पेट्रोल टाकून झाल्यानंतर आपण परत प्रवासाला सुरुवात करूया. पनवेल आता आपण पनवेलचा ब्रिज चढतोय. हवा येतो की नाही माहित नाही आपल्याला. कारण हवा भरपूर चालू आहे. गाडी आपली 80 स्पीडने चालते. चला फटाफट जाऊया जुना पुणा एक्सप्रेस.
तर म्हणजे फायनली आपण पळसप्याला पोचलो आहे. आता आपण पुन्हा एक्सप्रेस पकडूया आणि जाऊया सरळ लोणावळा. चला, आपला हा आता JLPT रोड आपण आता पकडलेलो आहे. सर्व्हिस रोडने जातो आहे आणि सर्व्हिस रोड झाल्यानंतर पुन्हा एक्सप्रेस लागेल. त्याच रोडने आपण आज राईड करणार आहोत. पाऊस थांबायला पाहिजे फक्त बस. समोरचं पावसाचं वातावरण तर आहे, पाऊस तर येणार हा विषय नाही. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचंच आपण मुहूर्त घेतला आहे एकविराईचं दर्शन घ्यायचं. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. पावसाने परत एकदा हजेरी लावली आहे. पावसाचा जोर आहे. आज पण पाऊस गेले 4 ते 5 दिवस कंटिन्यू पडतो आहे आणि आज पण पडतो आहे. मुंबई पुणे पुन्हा एक्सप्रेसचा पहिला टोल लागलेला आहे आणि टोल तर आपल्याला काय विषय नाही, तुम्हाला सांगतो. आता आपण पहिला टोल क्रॉस करतोय. फायनली आपण आता खोपोलीला पोचलेलो आहोत. खोपोली बाजारपेठ आहे. फायनली आपण घाटामध्ये पोचलेलो आहोत. घाट रस्ता सुरू झालेला आहे. आणि हा आपल्याला दिसतोय मुंबई पुणे एक्सप्रेस. हा बघा खालच्या बाजूला. वाव, हा काय नजारा आहे बघा.
एकदम भारी. वाव, एक नंबर. एक नंबर व्ह्यू होता, एक नंबरच भारी. एकदम नाथपुरा समोर बघा, एकदम भारी. पावसातून फिरायची मजा वेगळीच आहे. आहा, वाव. आणि काली खोपोली. हा, एक नंबर रे. नाथखोळा, नाथखोळा एक नंबर व्ह्यू, एकदम भारी. आणि विशालचं रेनकोटचं आणि गाडीचं कॉम्बिनेशन बघा, एकदम मॅचिंग मॅचिंग, लय भारी. आहा, 5 ते 6 महिने झाले की यायचं यायचं यायचं. फायनली हा दिवस आलेला आहे आणि आता आपण चाललो आणि फायनली लोणावळ्याला पोचलो. आणि आता जाऊया पुढे, पुढे जाऊया आता पुढे. एकविरा आई, चला चला आई, आईचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर पुढे. जोपर्यंत विशाल भाऊ आहे आपल्या बरोबर, तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. चला आई, मी येतोय. एक नंबर. आज संडे आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. आणि आज तर एक खास दिवस आहे, तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा. समोरून गाड्या येत आहेत पण लाईटच फक्त दिसते. कोणती गाडी येते ती काय समजत नाही. लाईटीच्या अंदाजावर आम्ही चालतोय. एवढा मोठा असा फॉग आलेला आहे. आहा, फॉग अच्छा है लेकिन इतना भी अच्छा नहीं है रे. पाऊस चालू झाला आता थोडा बारीक बारीक. फायनली आपण कारल्याला पोचलेलो आहे. श्री क्षेत्र एकविरा देवस्थान. आहा, फायनली जे स्वप्न होतं ते पूर्ण आज होणार. दिवसापासून ठरवलं होतं की आपण जाऊया जाऊया, आज दिवस आला आहे.
घडावरील पाती आले. ना काय रे ट्रॅफिक जाम. जाम गर्दी आहे जाम एकदम खूप. फायनली लोकेशनला पोचलो कारल्याला. आणि गर्दी तुम्ही पाहू शकता जाम गर्दी आहे. अजून पुढे जायचं आहे आपल्याला थोडं पुढे. आणि चला जाऊया आईचं दर्शन घेऊया. श्री गणेश पुष्प भंडारमध्ये आपण हार आणि होटी घेतलेली आहे. चला आता जाऊया पुढे. फायनली जवळ आलेलो आहे आपण. फायनली आईचं मंदिर दिसलेलं आहे आपल्याला. आलो आलो आई माऊलीचा उदो उदो. पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आज जाऊया पहिलं. मोबाईल आपला भिजेल. आई एकविरे मातेचा उदो उदो. आज खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे बघा. बाहेर परत लाईन आलेली आहे. हा हा. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. आतमध्ये गेलो की एकदा टेन्शन नाही ना पाऊस आला तरी. तर मित्रांनो जाम गर्दी आज. वाजले किती 9:30. 1 तास झाला. अजून आपण लाईनमध्येच आहोत. बरोबर 8:30 वाजता आपण एंट्री केली होती लाईनमध्ये. आणि आता 9:30 वाजले. अजून पण आपण लाईनमध्येच आहोत.
आपण जवळ आलेलो आहे, जवळजवळ 1.5 तास झाले आणि जवळ आलो. चला पुढे, चला चला या पुढे. फायनली आईचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथे फोटो काढतो थोडं, नंतर आपण भेटू. हो चला, आपलं दर्शन झालेलं आहे. या बाजूने बाहेर जाण्याचा मार्ग. फायनली आईचं दर्शन झालं बरोबर 1.5 तासानंतर. अजून लाईन भरपूर आहे, आज संडे असल्यामुळे भरपूर लाईन आहेत बघा. पण आता इथून बाहेर जाऊया. हा हे टाकलं म्हणू. अरे बाबा, वाव. मस्त कारल्याच्या डोंगरावर पाण्याचा वाहतोय झरा. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि हा व्ह्यू बघा, एक नंबर. वाव, समाधान. हे असं गेलो ना रे आपण. आता परत रिटर्न आलो, वरती आलो. एक नंबर. वाव. काय झालं लवकर. चला आता खाली आलो, गड उतरून आपण जाऊया. आता विशाल ठरवेल पुढचा प्लॅन. विशाल, पुढचा प्लॅन काय? जाऊया खाली, ती जाऊया ना. ओके ठीक आहे, चला. गाडी बघूया आधी फायनली, कारण चिखलामध्ये जोडी लावली होती. ओके, येस येस, आहे तिथंच आहे. आणि ती आधी तेच मेन आहे आपल्यासाठी. विशाल बिहायला होता, गाडी पडली नाही ना, कारण पावसात तसा पडत होता बाहेर. हळूहळू हळू. हळू हळू एकदम, काय आपल्याला घाई नाही आहे, एकदम आरामात जाऊ देत. पायी दिंडी सोहळा, कल्याणची श्रीक्षेत्र पंढरपूर.
तर मंडळी मस्त आहे की नाश्ता करली, कांदा भजी, मिसळ पाव आणि चहा. आणि आता आपण निघालो आहे. हे आता कुठे कुठे विसापूर. चला अजून मला वाटतं 20 किलोमीटर असेल ना, 20 किलोमीटर इथून 20 किलोमीटर आहे विसापूर वॉटरफॉल. तर आपण निघूया फटाफट. एक नंबर वॉटरफॉल आहे, एक नंबर. थांबूया इथं. हा एक नंबर सीन, एक नंबर. भारी वाटतं. एक नाच खोळा. हा मित्रांनो, एक नंबर वॉटरफॉल आहे, एक नंबर. नाच खोळा, गणपतीपुळा. किती पब्लिक बघा, क्राऊड बघा किती आहे, क्राऊड. एक नंबर. एकदम जवळ आलो, एकदम. हा वॉटरफॉल एक नंबर. विशाल भाई, अशक्य सुंदर सह्याद्री. एक नंबर. काय ना इथं उभं राहायचं. तर मंडळी एक नंबर वॉटरफॉल आहे, नाथखोळा विशाल विशाल भाऊ. एकदम गार, एकदम गार, थंड गार असं वातावरण आहे. एकदम गार वातावरण. ओम नमः शिवाय. एकदम भारी. हा बोल. तुझे सगळे फोटो काढतो मी, टेन्शन नको घेऊ. ए कापूरुक झाला. एकदम गार. नाथखोळा. त्या साईडला बघा लावणी लावायची बाकी आहे, ती लावतायत लोक. एक नंबर सीन. त्या साईडला पण धबधबा दिसतोय आणि गावचं वातावरण बघा. नाथखोळा. विसापूरला जायचं तो, पण वाटेमध्येच धबधबा आपला वॉटरफॉल दिसला तर आम्ही इथंच थांबलो. हे बघा पूर्ण स्लिपली जागा आहे, पूर्ण एकदम. आपण एकदम हळू आहे बसत बसत. एकदम स्लिपली जागा आहे. आलो आलो. दादा चल पुढे चल. एकदम स्लिपली जागा आहे, स्लिपली. आधी जागा खालती, नंतर व्हिडिओ बघा. पावसा
जरा थांब ना. हळू रे. हा एक नंबर. इजय इजय. चल ये खाली ये चल. हा हा एक नंबर सीन. एक नंबर वॉटरफॉल. वरती जाऊया काय? पर्यटनांना धबधब्याच्या वरती बाजूस जाऊ नये, नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल. हा हा नको मग नको नको नको. एक नंबर. आता खालती जायची मजा आहे. मेन रिक्स खालती जायची आहे, कारण खूप स्लिपली आहे. हळू हळू हळू. त्यापासून येऊ काय चालू आहे हा व्हिडिओ. तुमचा फ्रंट आहे बॅक. चला चला खाली चलता. खालती चला खालती चला. चला शेवटचा मका खाऊया. आणि आपण निघूया. चला बेटे आपण आता इथून निघूया. डायरेक्ट भेटूया आता रूमवर. बाय बाय. वाजलेत 8 वाजलेत आणि आता मगाशी जवळजवळ 3 वाजता आम्ही घरी आलो. मस्त फ्रेश झालो, आंघोळ केली आणि झोपून गेलो होतो. आता 8 वाजलेत उठलो. तर कशी वाटली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.